नंतर पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। पुणे मेट्रोच्या रुबी हॉल ते रामवाडी मार्गिकेचं उद्घाटन आज होतंय। अगदी थोड्याच वेळात हे उद्घाटन होणार आहे। त्यामुळे हा मार्ग मेट्रो मार्ग पुणेकरांच्या सेवेत दाखल होतोय। पंतप्रधान मोदी ऑनलाईन पद्धतीने या मार्गाचं उद्घाटन करतायत। तर रुबी हॉल ते रामवाडी 5.5 किलोमीटरचा हा मार्ग आजपासून पुणेकरांच्या सेवेत येतोय। सकाळी 10:30 वाजता म्हणजे अगदी काहीच मिनिटांमध्ये या नव्या मार्गिकेचं उद्घाटन होणार आहे। आणि त्यासाठी ही मेट्रो ट्रेन कशा पद्धतीने सजलेली आहे ते आपण बघू शकतो। त्याची दृश्य लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर याच मेट्रो मार्गिकेचं आता उद्घाटन होतंय आणि ही मेट्रो पुणेकरांच्या सेवेत दाखल होतीये। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल? पुणे ज्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या ही आपल्याला नेहमी समोर येते रस्त्यांवर आणि त्या पार्श्वभूमीवर मेट्रो मार्गिकेचं हे जे उद्घाटन होतोय हा टप्पा पूर्ण होतोय, त्यामुळे पुणेकरांसाठी एक मोठा दिलासा म्हणावा लागेल। कशी तयारी सुरू आहे? फरा काही मिनिटांमध्ये या ठिकाणी मेट्रोचा तिसरा जो टप्पा आहे त्याचं लोकार्पण होणार आहे। आपण बघू शकतो की ही जी मेट्रो थांबलेली आहे ती थेट आता रामवाडीच्या दिशेने जाणार आहे आणि ही जी मेट्रोचं जे सारथ्य करणारे लोक पायलट आहे हे पायलट बघतोय आपण। काय सांगा, पहिल्यांदा या ठिकाणचा मार्ग हा सगळं पायलटिंग करणार आहोत। आज इनॉग्रेशन करून चांगला आनंद वाटत आहे आणि पुणेकरांसाठी पण आनंदाची बातमी आहे की मनास रामवाडी त्यांना थेट मार्ग मिळणार आहे आणि कमीत कमी वेळात प्रवास दरवाजा बंद पाहिले की या ठिकाणी आता काही मिनिटांमध्येच ही जी मेट्रो आहे ती रामवाडीच्या दिशेने जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही मिनिटात या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होईल। त्यानंतर ही जी मेट्रो आहे ती पुण्यातील रुबी हॉल स्टेशन पासून रामवाडीच्या दिशेने जाणार आहे आणि या टप्प्यामध्ये जे मार्ग येतात त्यामध्ये प्रामुख्याने येरवडा, कल्याणी नगर आणि रामवाडी अशा 3 मार्गावरती ही जी मेट्रो आहे ती जाणार आहे। काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करूया। त्यानंतर बघू शकतो की या ठिकाणी ही मेट्रो जी आहे ती फुलाने सजवलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहेत पुणेकर नागरिक या सगळ्या मेट्रोचं स्वागत करण्यासाठी आले। काही प्रवासी आहेत, आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूयात। काय सांगाल, मेट्रो आज जो तिसरा टप्पा आहे तो सुरू होतोय, रुबी हॉल पासून रामवाडी पर्यंत हा सगळा मार्ग असणार आहे। खूप छान आहे, मोदीजींचा हा मेट्रोचा प्रकल्प खूप छान आहे। काय सांगाल? खूपच छान। आम्ही समस्त कल्याणी नगर, वडगाव शहरी आणि विमाननगर वासी आमची मेट्रो कधीपासून सुरू होईल याची वाट पाहत होतो। तुम्हाला मी सांगू इच्छितो की वडगाव शहरी ते रुबी हॉल ऑटोनी जर प्रवास केला तर 150 रुपये लागतात, पण आता मेट्रोनी 30 रुपये रामवाडी ते वनाज प्रवास करू शकतो। आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे आणि बहुप्रतीक्षित असा हा आज मेट्रोचा प्रवास आम्ही करणार आहोत। यासाठी आम्ही उत्साहाने आज रुबी हॉल स्टेशनला येऊन आपला पहिला प्रवास करण्यासाठी इथे आलेलो आहे। खरं तर बघू शकतो की ही मेट्रो जी आहे ती पूर्णपणे फुलांनी सजवलेली आहे। आतमध्ये जे प्रवासी आहेत त्यांना सुद्धा प्रवेश देण्यात येणार आहे। काही मिनिटांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होईल। त्यानंतर ही जी मेट्रो आहे ती रामवाडीच्या दिशेने जाणार आहेत। काही पुणेकर नागरिक आहेत, त्यांच्याशी पुन्हा आपण बातचीत करतोय। काही काय सांगाल या ठिकाणी? दादा, काय सांगाल, मेट्रो सुरू होते, काय तुमच्या भावना? चाललंय मेट्रो सुरू होतं, बरं वाटलं बरं वाटलं जरा मेट्रो चालू। आपण बघू शकतो त्या ठिकाणी मेट्रो सुरू झाल्यानंतर पुणेकर नागरिकांच्या ज्या भावना आहेत त्या अगदी आनंदी आहेत। त्यांचा जो प्रवास आहे तो परत या ठिकाणी होणार आहे। कोणत्या पद्धतीचं प्रदूषण नसणार आहे आणि ट्रॅफिकची जी समस्या आहे ती सुद्धा नसणार आहे। आणि या ठिकाणी काही मिनिटांमध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रोचं लोकार्पण होणार आहे। हा तिसरा टप्पा असणार आहे। रामवाडी ते वनाज आपण जर अंतर पाहिलं तर 16 किलोमीटरचं हे अंतर जे आहे ते पुणेकरांना अगदी काही मिनिटांमध्ये पुणेकर नागरिक पार पाडतील आणि या सगळ्या मेट्रोचा फायदा जो आहे तो पुणेकर नागरिकांना बसणार, त्या ठिकाणी त्यांना लाभ होणार आहे। आपण बघू शकतो की याच ठिकाणाहून जे शासकीय कार्यालय आहेत ते अगदी काही अंतरावरती आहेत। पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय यासह सेंट्रल बिल्डिंग मधील अनेक कार्यालय जे आहेत या स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावरती आहेत आणि शहरातील हे महत्वाचं स्टेशन जे आहे त्याचा तिसरा टप्पा जो आहे तो आज या ठिकाणी पार पडत आहे। पंतप्रधानांच्या हस्ते या ठिकाणी हा सगळा सोहळा पार पडत आहे। फरा
निश्चितच चंद्रशेखर, आपण बघतोय की सोहळा हा पार पडतोय, त्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे आणि अगदी काही क्षणांमध्ये या मेट्रोचं उद्घाटन होणार आहे, या मार्गिकेचं उद्घाटन होणार आहे। त्यासाठी मेट्रो सुद्धा सज्ज असल्याचं पाहायला मिळतंय, सजल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आणि तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की इकडे शासकीय कार्यालय जवळ आहे, त्याचबरोबर ट्रॅफिकची समस्या पुण्यातील ही सगळ्यांना माहिती आहे। तर या आधी जे टप्पे पूर्ण झालेले होते, जे मार्ग सुरू झालेले होते, त्याला पुणेकरांचा कसा प्रतिसाद मिळतोय आणि या आणखी एका मार्गिकेची भर पडतीये, तेव्हा याचा फायदा पुणेकरांना कसा होईल? खरं तर सर्वात महत्वाचा जो टप्पा हा तिसरा याचा फायदा पुणेकर नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे। यापूर्वी आपण पाहिलं की शिवाजीनगर ते वनाज हा एक टप्पा सुरू झाला होता, त्यानंतर शिवाजीनगर आणि पिंपरी अशा दुसऱ्या टप्प्यानंतर हा तिसरा टप्पा जो आज या ठिकाणी सुरू होतोय। आणि नागरिक जे आहेत मेट्रोने प्रवास केल्यानंतर त्यांच्या ज्या अडचणी आहेत, वाहतूक कोंडीच्या अडचणी आहेत, त्याचबरोबर त्यांना जे वेळेत पोहोचण्याचा जी अडचण व्हायची ती अडचण आता दूर होणार आहे। आपण पुन्हा काही नागरिक आहेत पुणेकर, त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। काय सांगाल, या ठिकाणी काही मेट्रोचे अधिकारी आहेत, थेट आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। काय सांगाल या ठिकाणी जयकुमार जी, काय सांगाल, क्या बताएंगे? तो मराठी हिंदी में बात कीजिए कि मेट्रो शुरू हो रही है, क्या बोलू थे? ये हमारे सीनियर है मेट्रो ठिकाणी काही नागरिक जे आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि आपण बघू शकतो खरा की नागरिकांच्या सोयीसाठी हे सगळी मेट्रो जी आहे या ठिकाणी सुरू झालेली आहे। आपण बघू शकतो काही नागरिक या ठिकाणी मेट्रोमध्ये सुद्धा बसलेले आहेत आणि मोठ्या उत्साहात ते या ठिकाणी मेट्रोने प्रवास करणार आहेत। आणि या ठिकाणी जे नागरिक आहेत त्यांची जी भावना आहे ती अगदी आनंदी आहे आणि पुणेकर साठी जी हा जो तिसरा टप्पा असणार आहे तो महत्वाचा असणार आहे, कारण याच टप्प्यावरून जे आहेत ते पुणेकर जे आहेत ते मेट्रोने प्रवास करणार आहेत। निश्चितच चंद्रशेखर, पुणेकरांसाठी एक सुविधा होईल असं म्हणावं लागेल, कारण याआधी 2 टप्पे सुरू झाले होते आणि तिसरा टप्पा हा सुरू होतोय, त्यामुळे पुणेकरांना मेट्रोनं प्रवास करणं आता सुलभ होणार आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणि आता लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।